त्यावर होऊ शकतो। तुमचा मला विषय समजला। काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात, बरोबर आहे। त्याच्यामुळे ही अशी काटे मारत असतात। राज ठाकरे यांनी एक विषय मांडला, तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा। ताबडतोब काही क्षणात माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला। तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी होता। आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या कुठे? नाही आल्या। कोणती अट कोणती शर्त आहे? जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्रात, जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत, भाऊ आहेत, ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर त्यांची सहमती होते, तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही। या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे, एक लक्षात घ्या। त्यात अट आणि शर्त आहे कुठे? कोणतीच नाही। एकही अट आणि शर्त त्याच्यामध्ये जर कोणी टाकली असेल तर मला सांगावं। राज ठाकरेंचं म्हणणं महाराष्ट्र हितासाठी, उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी। प्रश्न इतकाच आहे, या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही। या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्षाबरोबर आज जे लोक आहेत ते बसत नाहीत। ही अट नाही, ही लोकभावना आहे। याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडंसं राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे, आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा। आमची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही जी जान से महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत। माझ्यासारखा माणूस जो आहे, याने अनेक वर्ष माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे, माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर काम केलेलं आहे, माननीय श्रीकांत ठाकरे यांच्याबरोबर काम केलेला माणूस आहे। मी माझं आता पुढलं संपूर्ण आयुष्य मी राज आणि उद्धव साहेब यांच्यावर एकत्र काम केलेलं आहे। आता मी राज साहेब, माननीय आदित्य ठाकरे यांच्यावर काम करतोय। महाराष्ट्र हित हेच आमचं ध्येय आहे। मराठी माणसाचा स्वाभिमान, ज्या एका उच्च ध्येयासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, तो ध्येय काय होतं? महाराष्ट्र आणि मराठी माणूस, आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं ही त्यांची भूमिका होती। आता जर मतभेद वाद हे दूर ठेवून मतभेदाचे जोडे बाहेर काढून या संदर्भात काम करणारे लोक एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे ना। कोणतेही अट आणि शर्त याच्यामध्ये उद्धवजींनी टाकलेली नाही। महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या, आणि जे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्या पंक्तीलाही बसू नका। याच कोणती अट आणि शर्त आहे? कोणती अट आणि शर्त आहे? अजिबात नाही। पण राऊत साहेब, मनसेतून असं म्हटलं, मला मनसेतून काय म्हणते याच्यापासून राज ठाकरे म्हणालेत का? नाही, पण त्यांच्या पक्षाचे नेते राज ठाकरे बाहेर आहेत, ते कुठे असू द्या, देशाच्या बाहेर आहेत। त्यांनी जे विधान केलंय त्याच्यावरती आम्ही माननीय उद्धवजींनी त्याच्यावरती प्रतिविधान केलेलं आहे। त्याच्यामुळे कोण काय म्हणते त्याच्याकडे आता लक्ष देऊ नका। नाही, पण साहेब एकच फक्त नाही, तुम्हाला वाटते म्हणून माझ्यावर उत्तर देणार नाही। माननीय राज ठाकरे साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी व्यवस्थित मराठी माणसाला आणि महाराष्ट्राच्या गावातल्या शेवटच्या माणसाला कळेल अशा पद्धतीनं आपली भूमिका मांडली आहे। महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य। जे महाराष्ट्र हिताच्या आड येतील त्यांना घरात सुद्धा घेऊ नका आणि घ्यायचं नाही, आणि त्यांच्या पंक्तीलाही बसू नका, त्यांचं आगत स्वागत करू नका। या चुकीचं काय? आमच्या घरामध्ये मोरारजी देसाईंचा फोटो कोणी लावतो का प्रधानमंत्री म्हणून? नाही ना, नाही लावणार, अजिबात लावणार नाही। आमची जर सरकारी कार्यालय असती तर महाराष्ट्राचे शत्रू असलेले मोदींचा फोटो आम्ही लावणार नाही। हे दोघे महाराष्ट्राचे शत्रू आहेत। त्यांनी महाराष्ट्र लुटला, त्यांनी महाराष्ट्र तोडण्याचा सामाजिक दृष्ट्या तोडला। महाराष्ट्र त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी शिवसेना तोडली, हे शत्रू आहेत।
त्यांच्याबरोबर राहणाराही महाराष्ट्राचा शत्रू आहे आणि त्यांच्याबरोबर राहून कोणालाही महाराष्ट्र हिताची बात करता येणार नाही हे इतकं स्पष्ट आणि सुस्पष्ट भूमिका जर उद्धव ठाकरे यांनी मांडली आणि ती महाराष्ट्रातल्या गावखेड्यापर्यंतच्या शेवटच्या घरात आणि मराठी माणसापर्यंत पोहोचली आहे, याच्या पलीकडे मला वाटत नाही भूमिका काही मांडायला पाहिजे. आम्ही राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं. याच्या पलीकडे